नमस्कार कथाप्रेमींनो. आज आपण तिसरी गोष्ट ऐकूयात. ही जरा वेगळ्या प्रकारची गोष्ट आहे. थोडीशी भावनिक आहे. हृदयाला चटका देऊन जाईल अशी ही गोष्ट आहे आणि लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडेल अशी ही गोष्ट आहे. गोष्टीचं नाव आहे द बिशप्स कॅथीड्रल. ही गोष्ट लहानपणी शाळेत असताना मी शिकले होते, पण अजूनही ती मला चांगली लक्षात आहे, कारण की मला ती खूप आवडली म्हणून. आता मी ती खूप शोधली, पण इंटरनेटवर सुद्धा कुठेही आढळली नाही. त्यामुळे तुम्ही अवश्य ऐका. मला खात्री आहे की ही गोष्ट तुम्हाला खूप आवडेल. सुरुवात करूया तर मग. द बिशप्स कॅथीड्रल. बिशप म्हणजे आपल्या मंदिरात जसे पुजारी असतात तसा चर्चमध्ये जो असतो त्याला बिशप म्हणतात. आणि कॅथीड्रल म्हणजे सुद्धा एक पूजास्थान ख्रिश्चन लोकांचं. जसं आपलं मंदिर असतं तसं हे कॅथीड्रल म्हणजे चर्चसारखंच ते असतं. एक बिशप असतो आणि त्याचं एक स्वप्न असतं की आपण एक कॅथीड्रल बांधायचं. तो त्याच्यासाठी भरपूर पैसा खर्च करायला तयार असतो आणि एक सुंदर संगमरवरी कॅथीड्रल बांधायचं असं त्यांनी ठरवलेलं असतं. कॅथीड्रलचं काम चालू असतं. ते बघायला त्याला खूप आनंद वाटायचा, जशी जशी प्रगती होत असते कामाची. आणि तो अनेकदा तिथे बांधकाम चालू असतं तिथे बघायला जातो. हे कॅथीड्रल हे त्याचं एक स्वप्न असतं, एक ड्रीम प्रोजेक्ट असतं. असाच एके दिवशी तो बांधकाम चाललं असतं तिथे बघायला जातो. दुपारची वेळ असते, कडक ऊन असतं आणि तो एका झाडाच्या सावलीत उभं राहून बघत असतो की कामगार आपापलं काम करत आहेत. कोणी घमेली घेऊन काही सामान इथून तिथे नेत असतात. आता हे जे कॅथीड्रल होतं हे संपूर्ण संगमरवरी दगडाचं बनवायचं होतं. त्याच्यासाठी ते संगमरवराचे दगड लांबून आणावे लागत होते. तर तो बघत होता. एक बैलगाडी होती, ती जायची लांब, जिथनं ते दगड आणायचे होते. ते दगड त्या बैलगाडीत भरायचे. ती बैलगाडी पुन्हा त्या कॅथीड्रलपर्यंत यायची. ते दगड त्यातनं काढून घेतले जायचे आणि रिकामी बैलगाडी पुन्हा पुढचे दगड आणण्यासाठी परत जायची. तो उभा राहून हे सगळं काम चाललेलं बघत असतो आणि दुपारची हळूहळू जेवणाची वेळ होते. जशी जेवणाची वेळ होते तसं प्रत्येकजण आपापलं हातातलं काम पूर्ण करून आपले डबे उघडून सावलीला जेवायला बसत असतात. तशी ही बैलगाडी जी असते हिची पण एक फेरी झाल्यानंतर त्यातले दगड काढून घेतले जातात. पण आता ती बैलगाडी लगेच परत पाठवत नाहीत. ज्याची बैलगाडी असते तो मालक त्या बैलांना सोडवतो, जरा सावलीला असं बांधून ठेवतो आणि स्वतः पण डबा उघडून जेवण करायला बसतो. तेवढ्यात कुठून तरी एक छोटीशी मुलगी असा गवताचा भारा घेऊन तिथे पळत पळत येते. त्या थकलेल्या दमलेल्या बैलांना, जे उन्हातून एवढ्या फेऱ्या करत असतात, त्या बैलांना ती गवत खाऊ घालते. पाणी आणते बादल्यांमध्ये आणि ते पाणी त्यांच्यासमोर पिण्यासाठी म्हणून ठेवते. आणि त्या बैलांना खाऊ घातल्यानंतर ती स्वतः जेवायला बसते. तोपर्यंत बैल पण सावलीला थोडे खाली बसतात आणि विश्रांती घेत असतात. हे सगळं तो बिशप बघत असतो. आता खरं तर या बिशपला खूप गर्व होता की आपण एवढं मोठं काम समाजासाठी करतोय. एक पुण्याचं काम आपण करतोय, कॅथीड्रल बांधतोय म्हणजे की सगळे लोक इथे येऊन प्रार्थना करू शकतील. म्हणून त्याचा असा प्लॅन असतो. त्यांनी ठरवलेलं असतं की बाहेरच्या बाजूला आपला स्वतःचा एक पुतळा उभा करायचा, म्हणजे तो कायम लोकांच्या स्मरणात राहील की त्यांनी हे कॅथीड्रल बांधलेलं आहे. त्याप्रमाणे त्यांनी पुतळ्याची ऑर्डर पण दिलेली असते आणि त्याचा पुतळा बनवण्याचं काम सुरू असतं.
पण हे दृश्य जेव्हा तो बघतो की ती छोटीशी मुलगी येते तिथे, ती बैलांना चारा खाऊ घालते, पाणी पाजते, तर त्याच्या लक्षात येतं की किती छोटंसं हे काम आहे. केल्याची पण कदाचित कोणी दखल घेणार नाही, पण किती महत्त्वाचं काम आहे. आणि ही मुकी जनावरं दिवसभर फेऱ्या घालून ते संगमरवरी दगड इथे आणतायत आणि म्हणून तर हे कथिड्रल बांधलं जाणार आहे. पण त्या बैलांची सुद्धा काळजी घेणं हे किती महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्या एवढ्याशा छोट्याशा मुलींनी पण जे काम केलेलं असतं महत्त्वाचं, त्याचं खरंच किती महत्त्व आहे हे त्या दिवशी त्या बिशपला जाणवलं. आणि तो मनातून थोडासा अस्वस्थ झाला आणि तिथून तो परत गेला. परत गेल्यानंतर त्याने आपला विचार बदलला आणि जो मूर्तिकार होता, जो त्याचा पुतळा बनवणार होता, त्याच्याकडे तो गेला आणि तो म्हणाला, माझा पुतळा बनवला असशील किंवा बनवत असशील तर ते काम आता थांबव, मी तुला दुसरी ऑर्डर देणार आहे. त्या मूर्तिकाराला पण आश्चर्य वाटतं. तो म्हणतो, का, काय झालं? नाही, तो म्हणतो आता दुसरी मूर्ती बनवायची, दुसरा पुतळा बनवायचा आहे. कसला पुतळा बनवायचा आहे? तो विचारतो. तो म्हणतो, एक छोटीशी मुलगी, तिच्या हातामध्ये गवताचा भारा आणि समोर 2 बैल, असे पुतळे बनवून हवेत म्हणे मला, जे त्या कथिड्रलच्या समोर एका मोठ्या खांबावरती आपल्याला ठेवता येतील, असे पुतळे बनवायचे. तो पुतळे बनवणारा म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही. आणि खरंच जेव्हा ते कथिड्रल बांधून पूर्ण होतं, त्यावेळेला त्या कथिड्रलच्या समोर त्या बिशपचा नाही तर त्या छोट्या मुलीचा पुतळा उभारला जातो. सगळा जो गर्व असतो त्याचा, तो नष्ट होतो की आपण काय करतोय, पण ही छोटीशी मुलगी छोटंसं पण किती महत्त्वाचं काम करते, तिच्या कामाची दखल घेतली जायला हवी. मला खात्री आहे की तुम्हाला ही गोष्ट नक्की आवडली असेल. गोष्ट जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे तुमच्या ओळखीच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, सगळ्यांना अशाच छान छान गोष्टी ऐकायला मिळतील. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.